नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नवरात्रोत्सवातील एक अत्यंत भावनिक आणि श्रद्धेची परंपरा, ती म्हणजे दैवत थंड करणे। ही परंपरा विशेषतः नवरात्राच्या महानवमी दिवशी पार पाडली जाते। चला तर जाणून घेऊया हिचं महत्त्व, पद्धत आणि तिच्या मागचं भक्तीचं नातं। दैवत थंड करणे म्हणजे काय? दैवत थंड करणे ही एक भावनिक परंपरा आहे। नवरात्रात देवीची 9 दिवस पूजा अर्चा, जागरण, भंडारा, भजन, कीर्तन, यज्ञ, गरबा दांडिया अशा अनेक गोष्टींमुळे देवीला थकवा आला असे मानले जाते। म्हणून नवमीला म्हणजे शेवटच्या दिवशी भक्त देवीला विश्रांती देतात, थंड करतात। ही परंपरा कशी पार पाडतात? 1. देवीचा गाभारा शांत केला जातो, दिवे मंद केले जातात, काही ठिकाणी दिवा विझवला जातो। 2. देवीला गार पाण्याने अंघोळ घालतात, हे थंड करण्याचं प्रतीक आहे। 3. शेंदूर काढून देवीला चंदन लावलं जातं, चंदन थंड असतं, त्यामुळे देवीला शांती मिळावी असा हेतू। 4. फुलं, वस्त्र बदलून विश्रांतीचे वस्त्र चढवले जातात। 5. काही ठिकाणी देवीच्या समोर छोटं खाट और गादीसारखं ठेवतात, जणू देवी झोपलेली आहे असं मानलं जातं। 6. यानंतर भक्तगण मोठ्याने वाजवाजवी, भजन, डीजे किंवा गरबा बंद करतात, कारण देवी आता विश्रांती घेत आहे। या परंपरेचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? या परंपरेतून भक्त देवीला केवळ शक्ती स्वरूप न मानता मातेसारखी काळजी घेणारी एक सजीव ऊर्जा मानतात। जणू एक जिवंत माऊली 9 दिवस आपल्यासाठी जागर करत होती आणि शेवटी तिला विश्रांती देतो। ही एक श्रद्धेची परिसीमा आहे। तर मित्रांनो, दैवत थंड करणे ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून ती भक्त आणि देवीमधील गहिरं नातं व्यक्त करणारी एक अनोखी भावना आहे। या दिवशी माता दुर्गेचे सिद्धिदात्री या रूपात पूजन केले जाते। चला तर जाणून घेऊया या दिवसाचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व। महानवमीचे महत्त्व। नवरात्रोत्सवाचा 9वा दिवस म्हणजे महानवमी। हा दिवस शक्तीची पराकाष्ठा मानला जातो। देवीने महिषासुरासोबत केलेल्या युद्धाचा अंतिम दिवस म्हणूनही ही नवमी विशेष मानली जाते। या दिवशी माता दुर्गेच्या सिद्धिदात्री आणि सांसारिक दोन्ही प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात। देवी सिद्धिदात्री कोण आहे? देवी सिद्धिदात्री नवदुर्गेतील 9वं रूप आहे। ती अष्टसिद्धी प्रदान करणारी आहे, जसे की अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व। कसे करावे देवीचे पूजन? देवीला कमळ, चंपा किंवा चमेलीची फुले अर्पण करावीत। देवीसाठी नारळ, फळं, खीर किंवा पायसम नैवेद्य म्हणून ठेवतात। दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा सिद्धिदात्री स्तोत्र म्हणावे। कन्या पूजन केल्यास विशेष पुण्य मिळते। कन्या पूजनाचे महत्त्व। नवमीला 9 कन्यांचे पूजन केलं जातं। या कन्यांमध्ये देवीचे रूप पाहिले जाते। त्यांना भोजन, वस्त्र व भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो। तर मित्रांनो, ही होती माहिती नवरात्राच्या 9व्या दिवशी महानवमीबद्दल। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपणास आणि आपल्या परिवारास महानवमीच्या खूप खूप शुभेच्छा। जय माता दी।